हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी थोडं क्लिनिंगचं काम करत होते मंदिराचं. म्हणजे माझं जे मंदिर आहे तर मी त्यामध्ये देवांचे वस्त्र, देवांना काय डेलीच्या वस्तू लागतात त्या, किंवा मग अजून काही म्हणजे पसारा असतो भरपूर आपल्या घरामध्ये, म्हणजे तर त्या मी कशाप्रकारे ऑर्गनाईज करत असते. तर तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की ना, सण वगैरे येतात ना, तर पसारा इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं होतच असतो. आणि तो आपण वेळेवर जर नीटनेटका ठेवला नाही ना, तर खूप म्हणजे एवढा पसारा होऊन जातो ना. तर तसंच माझं पण झालेलं आहे. तर मला त्यातल्या काही वस्तू म्हणजे काही जुन्या झालेले काही वस्त्र असतील, किंवा मग काही टाकून द्यायच्या काही वस्तू असतील देवांच्या, तर त्याच आज मी म्हणजे क्लीन करणार आहे. तर ते पण आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आता मी म्हणजे जे वस्त्र होते ते एकदम सगळे खाली टाकून दिले, आणि ज्या बास्केट होत्या ना, तुम्हाला साईडनं दिसत असेल, त्यात मी अशा देवांच्या वस्तू वगैरे ठेवत असते, जेणेकरून नीटनेटक्या पण राहतात आणि पसारा पण जास्त होत नाही. तर मग त्या काय केलं, सगळा पसारा आधी खाली टाकून दिला, आणि मग नंतर त्या बास्केट धुवून आणल्या, आणि त्या सुकल्यानंतर मग परत पसारा आवरण्यासाठी बसले. तर इथे आता मला जे जे वस्त्र पाहिजे नव्हते, म्हणजे जे खराब झालेले होते, भगवान श्रीकृष्णांचे वस्त्र म्हणजे काही खराब झाले होते, जुने झाले होते, मग ते मी बाजूलाच असे काढून टाकले, आणि जे नवीन आहेत तर तेच ठेवले. जास्त पण पसारा घरामध्ये ठेवायचा नाही, परत परत मग काढा, परत परत आवरा. त्याच्यासाठी जे नाही पाहिजेत ना, ते बाजूलाच काढून टाकायचे. आणि आपल्याला वाटतं म्हणजे फेकून द्यावं वाटत नाही, की जाऊ दे, येईन कधी ना कधी कामात येईन, पण आपण ते तसं ठेवतो, आणि ते कामात पण येत नाही, आणि पसारा पण भरपूर होतो. तर त्याच्यासाठी वेळेवरच ज्या वस्तू आपल्याला पाहिजे नाहीत ना, तर त्या काढून टाकायच्या, आणि जेवढ्या वस्तू आपण वापरणार आहोत तेवढ्याच विकत आणायच्या. नाहीतर मग फालतू पण आपले पैसे पण जातात, आणि त्या वस्तू तशाच पडून पण राहतात, आपण त्या यूज पण नाही करत. त्याच्यासाठी मी काय करते, जेवढे वस्त्र पाहिजेत ना, तर तेवढेच आणत असते, आणि खराब झाल्यानंतर परत मग नवीन आणते. तर हे आहे महालक्ष्मी आईचे. तर 3 ते 4 ड्रेस आहेत ते. तर तेवढेच मी म्हणजे आणलेले आहेत, जास्त पण नाही आणले पसारा. घरात पण भरपूर पसारा आणि पैशाचं पण वेस्ट. ज्यावेळेस लागतात ना त्यावेळेस मग मी घेऊन येते, एक दोन असं चालू राहतं. त्यानंतर मग इथे हे देवाच्या खाली टाकण्याचे आहेत, स्वामींचा, आणि एक साईडनं माझ्या मंदिराच्या विष्णूंचा फोटो आहे. तर त्याच्या खाली मी असे वस्त्र टाकते, साधे सिंपल असतात. 4 ते 5 दिवसातून चेंज करते, आणि हे दुसरे धुतलेले आहे ते टाकते, आणि ते धुवायला घेते. देवांचे वस्त्र पण आपण 3 ते 4 दिवसांनी बदलले पाहिजे. आपण कसं आपले कपडे आपल्याला स्वच्छ पाहिजे असतात, आपण पण दुसऱ्या दिवशी धुवायला टाकतो, पण देवांचं पण तसंच आहे. देवांचे वस्त्र पण आपण चेंज केले पाहिजे त्यांच्या वेळेनुसार. जर तुमच्याकडे मूर्त्या असतील तर त्यांना पण तुम्ही वस्त्र शिवलेले असतील, ते पण रोजच्या रोज चेंज झाले पाहिजे, त्यांना पण प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या देवाऱ्यामध्ये. तर मला काही पाहिजे नव्हते ते वस्त्र मी बाजूला काढले. म्हणजे आता श्रावण सोमवार होऊन गेला, तर त्यात मी पांढरे वस्त्र पण म्हणजे त्यावर पूजा मांडलेली होती, तर ते वस्त्र आता आपल्याला म्हणजे लागणार नाही वर्षभरासाठी, तर ते बाजूनच काढले, जे बाजूनं साईडनं ठेवून देणार. आणि इथे हे रोजचे लागतात. मग काय होतं, एखादं वस्त्र जर आपल्याला खालचं काढायचं असलं ना, तर ते खालचं काढताना परत जे वरचे आहेत ते परत असे घड्या विस्कटून जातात. त्याच्यामुळे मग जे डेलीचे आहेत यूजसाठी लागणारे, तर मी ते अशा बास्केटमध्येच ठेवत असते, जेणेकरून आपल्याला इझिली ते आपण काढू शकू. आणि ते पाहिजे नव्हते पांढरे वस्त्र, तर ते मग मी साईडनंच ठेवलेले आहेत. आणि जे काही म्हणजे डाग वगैरे पडलेले होते ते पण साईडनं ठेवले, कारण की देवांना छान स्वच्छच वस्त्र आपण वापरले पाहिजेत. फाटलेले किंवा डाग पडलेले असे वापरले नाही पाहिजे, म्हणून ते साईडनं मी म्हणजे आता त्याचं विसर्जनच करणार आहे वाहत्या पाण्यामध्ये. त्यानंतर मग दुसऱ्या बास्केटमध्ये मग चांदीचं, आपण चांदीच्या वस्तू ज्या साफ करतो त्याचं लिक्विड, चंदन, अष्टगंध, स्वामींचं अत्तर, आणि परत ते पावलाचं आहे माझ्याकडे एक, पावलं छान काढता येतात त्याने, तर ते. त्यानंतर मग धूपदाणी, आणि एक छोटासा चौरंग आहे छोटीशी पूजा मांडण्यासाठी, तर तोही इथे मी ठेवलेला. त्यानंतर सुकी धूप जी असते ना, ती आहे, ओली धूप आहे, हे रोजच्या रोज लागतात. मग ते असे साईडने एका बास्केटमध्ये ठेवले ना, तर आपल्याला इझिली ते घेता येतात. त्यानंतर मग सोमवारसाठी लागणारी अभिषेक पात्र आहे, ते पण इथे ठेवते. त्यानंतर मग ह्या अशा कापसाच्या वाता आहेत, तर त्या रोजच्या रोज लागतात. भीमसेनी कापूर असतो. त्यानंतर मग आरतीसाठी आपल्याला तूप लागतं, तर मी फुलवाती करून ठेवत असते. तर मग मी याच डब्यामध्ये, तुपाचा एक डबा होता माझ्याकडे, त्यातच मग मी फुलवाता करून ठेवते. त्यानंतर मग कार्डबोर्डचा एक बॉक्स होता, तर त्याच्यात हे साचे वगैरे मी ठेवते सर्व.
कारण की इझी पडतं जेव्हा रांगोळी काढायची असली तेव्हा. रोज काही लागत नाही, पण वारानुसार जे रांगोळीची साची ते असे साईडनंच ठेवते. आणि ज्या काही एक्स्ट्रा जे कलर असतात रांगोळीचे ते पण मग या रांगोळीच्या डब्यामध्ये असं वेगवेगळं सेक्शन आपण तयार केले ना तर इझी पडतं आपल्याला कोणतीही वस्तू घेण्यासाठी. आणि समजतं पण कुठली वस्तू कुठे आहे वेळेवर जर काही लागलं तर. नाहीतर एकाच बॉक्समध्ये आपण जर सर्व पसारा ठेवला ना तर मग एक वस्तू काढण्यासाठी आपण म्हणजे सगळा पसारा काढा किंवा मग इकडच्या तिकडे विस्कटून पण जाते सर्व. म्हणून असे वेगवेगळे सेक्शन हे करून ठेवायचे वेगवेगळ्या वस्तूंचे. त्यानंतर मग ग्रंथ पण माझे असेच पाटावरती मी ठेवलेले होते. तर असे म्हणजे जे मोठे मोठे ग्रंथ असतात ना, त्यात एक आहे नवनाथ ग्रंथ, त्यानंतर आहे गुरुचरित्र. तर ते असे उघडे नाही ठेवायचे कधीच, असे कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. तर तो म्हणजे नवनाथ ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथ हे खूप पवित्र असतात. हे ग्रंथ आपल्या घरामध्ये पाहिजेतच, कारण की ना नेगेटिव्ह एनर्जी ह्या आपल्या घरामध्ये वास करत नाही. तर हे ग्रंथ नेहमी घरामध्ये याचं वाचन पण झालं पाहिजे, पारायण पण झालं पाहिजे आणि हे ग्रंथ आपल्या घरामध्ये पाहिजेतच. तर ते पण ग्रंथ माझे असे उघडेच पडले होते. त्यानंतर मग मी त्याला पण असं बांधून ठेवलं, गुरुचरित्र बांधून ठेवलं, त्यानंतर नवनाथ ग्रंथ आहे तो बांधून ठेवला. तर मी मंदिरामध्येच ठेवत असते ग्रंथ, असे इकडं तिकडं नाही ठेवत, कारण की ना आपल्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बनतं. तर त्याच्यामुळे मग जेव्हा बनतं ना तेव्हा मी मंदिर असं लावून घेत असते. आमची सेपरेट अशी रूम केलेली आहे मंदिराची. तर मग काही असं असलं समजा प्रॉब्लेम वगैरे काही असला तर मग मी मंदिर लावूनच ठेवते, तिकडे कोणी जातच नाही. त्यानंतर मग सर्व पसारा हा आता आपापल्या सेक्शनमध्ये मी ठेवून दिला. त्यानंतर मग आता ठेवायचं कुठे, तर मंदिराच्या साईडने एका कोपऱ्यामध्ये तो ठेवते. खाली पाट टाकलेला, त्यावरती एक पेपर ठेवलेला. त्यानंतर मग असे बॉक्स मी जे कपडे आहेत देवांचे वस्त्र तर ते असे एका साईडनं ठेवते एका कोपऱ्यामध्ये. त्यानंतर मग ह्या वस्तू आता रोजच्या रोज डेली लागतातच पूजेसाठी, तर ते साईडनं ठेवते. त्यानंतर मग हे रांगोळी पण लागतात. एखाद्या वेळेस आपल्याला जीवावर पण इथं रांगोळी काढणार, त्याच्यामुळे मग असे साचे आपल्या घरामध्ये पाहिजेतच. तर हे अशा एका कोपऱ्यामध्ये मी ठेवते ऑर्गनाईज करून. त्यानंतर मग ग्रंथ पण असे साईडनंच ठेवते. त्यानंतर मग हे ग्रंथ रोजच्या रोज एवढे म्हणजे एवढ्याचं वाचन होत नाही, पण जे जे वाचनात आहे माझ्या नेहमी ते मी देव्हाऱ्याजवळ ठेवते त्या स्टँडवरती डेलीसाठी. त्यानंतर हे लागत नाहीत तर ते पण असे साईडनं ठेवून देते. असा पसारा एकदम म्हणजे असं लावून वगैरे ठेवलं ना आपण खूप छान वाटतं, ऑर्गनाईज वाटतं घर. त्यानंतर मग इथे आता मी माझं कुंकू संपलं होतं तर मी कुंकू आणलेलं. तर कुंकू आपल्याला कोणतं वापरायचं, आपल्याला हळदीने बनवलेलंच कुंकू वापरायचं. आजकाल एकदम कलरवाले कुंकू पण विकायला येतात, पण ते नाही घ्यायचे, हळदीने बनवलेलंच घ्यायचं. त्यांना आधी विचारायचं हळदीने बनवलेलंच द्या म्हणून. तर हे आहे 30 रुपये पाव आहे. तर तुम्ही कलर बघू शकता. आणि मी जेव्हा ना हे खोललं ना कुंकू तर इतका छान वास आला ना, तुम्ही तो बघू शकता. मी हाताला लावलेलं. तर आता हात झटकून पण दाखवते तुम्हाला, कलर दिसत असेल का, बिलकुल कलर लागलेला नाही हाताला. तर असं बघून घ्यायचं कुंकू. आणि आपण जेव्हा ते कपाळाला पण लावतो ना तिथे पण डाग पडतो, त्याच्यामुळे हळदीने बनवलेलेच कुंकू तुम्ही वापरत जा. सेफ पण असतं आणि देवांसाठी पण, देवांच्या मूर्त्यावर पण डाग पडतात. वाले कुंकू आपण जेव्हा वापरतो ना तर देवाच्या मूर्त्या पण खराब होतात, त्याच्यामुळे असं हळदीचंच कुंकू वापरत जा तुम्ही. त्यानंतर मग हळद आणि कुंकू देवाजवळचंच कधीच संपू द्यायचं नाही, नेहमी आणून ठेवायचं, खूप शुभ असतं. आणि आपलं जे पंचपाळ असतं ना तर त्यामधलं कुंकूही कधीच संपू द्यायचं नाही. वेळच्या वेळ ते क्लीन करायचं आणि त्यामध्ये कुंकू भरून ठेवायचं. आणि जेवढं लागतं ना तेवढंच ठेवायचं पंचमाळमध्ये, कारण की ना आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ओले हात लागतात, त्याच्यामुळे कुंकू ना एकदम म्हणजे असं गाठा होतात त्याच्यामुळे जेवढं लागतं ना 8 दिवसाचं काढून ठेवायचं आणि तेवढंच वापरायचं. नंतर मग परत पंचमाळ धुवून घ्यायचं आणि मग नंतर परत भरायचं. तर मी हेच कुंकू आणत असते नेहमी. तुम्ही पण हेच नक्की आणत जा, सेफ पण असतं. आणि आपण पूजा करताना कुंकू लावतोच कपाळाला, म्हणून मग आपल्याला साईड इफेक्ट पण नाही झाला पाहिजे, त्याची काळजी पण आपण घ्यायची. तरी त्याचा पंचपाळ भरून घेतलेलं मी. तर आता फायनल मंदिर कसं आवरलेलं आहे तर ते पण मी दाखवते. माझं मंदिर तुम्हाला आजची पूजा पण दाखवते कशी केलेली आहे. तर आज होता बुधवारची रांगोळी काढली. त्यानंतर असं देवाला मी सजवलेलं आहे आज.
तर असं आहे मंदिर. तर आपल्या घराचा प्राण असतो, आत्मा असतो मंदिर. जिथे देव असतात तिथे खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. आपला दिवस अर्धा दिवस तरी इथे जातो सेवा करण्यात. आणि आपला म्हणजे वाईट जे आपल्यासोबत घडतं, चांगलं घडतं, तर इथे बसूनच आपण देवासोबत ते चर्चा करत असतो मनोमन. तुम्ही पण असं करत असाल, मी पण अशी करत असते. स्वामींना सर्व सुखाचं दुःखाचं सर्व मी गोष्टी सांगत असते. तर भरपूर जणांचे प्रश्न असतात की मंदिर कोणत्या दिशेला पाहिजे किंवा देव आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे. तर तुम्ही पूर्व पश्चिम ठेवू शकता किंवा पश्चिम पूर्व ठेवू शकता. पण तुम्ही दक्षिण किंवा उत्तर दिशेला नका ठेवू. कारण की तुम्ही जर उत्तर दिशेला जर ठेवलं ना मंदिर, तर देवांचं तोंड दक्षिणेला जाईल. आणि तुम्ही दक्षिण दिशेला जर मंदिर केलं ना, तर तुम्ही जेव्हा पूजा करता तुमचं तोंड जाईल दक्षिण दिशेला, असं होतं. तर मंदिराच्या मागची एक भिंत आहे, तिथे गणपती बाप्पा असे काढलेले आहेत. त्यानंतर हे आहे डोरच्या समोरच जो पसारा आहे मी लावलेला आहे, मला जो लागतो तो. त्यानंतर इकडे आहे मंदिर. तर मंदिर अशा प्रकारे सजवलेलं आहे. त्यानंतर मला देवाचं काही लागतं ना, स्नानाचे भांडे पण मी इथेच ठेवते, धूण वगैरे रोजचे. त्यानंतर अशा प्रकारे आहे मंदिर. त्यानंतर मग इथे एक तोरण लावलेलं. मंदिराच्या बाहेर मी अशा माळा लावलेल्या 2 झेंडूच्या फुलांच्या, म्हणजे आर्टिफिशियलच आहे ते. आणि मंदिरामध्ये केशरी कलरच्या स्टाईल लावलेल्या आहेत, कारण की देवाला कलर लाल आणि केशरी ह्यापैकीच आवडतात. त्याच्यामुळे मग केशरी कलरच्या स्टाईल लावलेल्या आहेत. आणि नाईट लुक तुम्ही इथे बघू शकता देवांचा आता. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे माझी साफसफाई मोहीम मी तुम्हाला दाखवलेली आहे. असं वेळ भेटला तेव्हा मी थोडं थोडं करत असते, जेणेकरून काय होतं, जेव्हा आपली डीप क्लिनिंग येते ना, तर तेव्हा आपल्याला जास्त काम म्हणजे पुरत नाही. थोडक्यातच आपण ते करू शकतो. तर अशी रोजच्या रोज थोडी थोडी साफसफाई आपण करत राहिली वेळ भेटला तेव्हा, तर आपलं घर नेहमीसाठी क्लीन पण राहतं आणि नीटनेटकं पण राहतं. तर अशा प्रकारे माझं काही छोटं मोठं सुरू असतं, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर असं आहे माझं मंदिर. तर मला जेवढं जमतं तेवढं मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतच असते आणि सिम्पल पण ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण की मला असं बटबटीत वगैरे आवडत नाही त्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं मंदिर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एका ताईंची कमेंट आली होती की ताई, तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलेला असेल त्यावरती आज एक कमेंट आली की ताई तुम्ही आवळ्याचा चुरा कशा प्रकारे तयार केला. तर तुम्ही खलबत्त्यामध्ये आवळा म्हणजे असं ठेचून घ्यायचा थोडा, तर त्याची बी ना वेगळी होते. तर ती बी वेगळी काढायची, म्हणजे फेकून द्यायची बी, आणि जे ठेचलेला भाग असतो ना, तर तो मिक्सरमधून काढायचा. तर अशा प्रकारेच मी केलेला आहे. किंवा मग तुम्ही एक एक आवळा घेऊन चाकूने त्याचं जे वरचं आहे ना ते काढू शकता, आणि नंतर मग मिक्सरमध्ये थोडं आपल्याला फिरवून घ्यायचं आणि मग नंतर ते वाळायला टाकायचं. तर अशा प्रकारे मी आवळ्याचा चुरा करून ठेवते दरवर्षी, आणि नियमित माझ्या केसांना तो वापरत असते. किंवा मग आपण आवळा पावडर पण आपण अशी घरामध्ये तयार करून ठेवू शकतो, आणि पाण्यामध्ये सकाळी अमावस्यापोटी आपल्याला ती आपण जर ती घेतली ना तर खूप छान असतं आपल्या आरोग्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही आवळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमित ठेवत जा. तुमचे केस पण त्याने भरपूर छान राहतील, डोळेसुद्धा तुमचे चांगले राहतील. आवळा डोळ्यासाठी आणि केसांसाठी भरपूर चांगला असतो. तर अशा प्रकारे आवळ्याचा उपयोग करत जा.